टू माय चॅनल धनश्री क्लासेस. मुलांना आपला आजचा जो विषय आहे तो आहे मराठी, अभिजात मराठी क्लास 5th. आणि यामधील लेसन नंबर 7 जे आहे म्हणजे धडा 7वा जो आहे भाजीचा भाव, हा जो लेसन आहे तो आपण इथे बघणार आहोत. तर ठीक आहे, सुरुवात करूया. बघा, या लेसनमध्ये शुभ्रा नावाची एक मुलगी आहे आणि ती तिच्या आईबाबांबरोबर ज्यावेळेस खरेदीला जाते त्यावेळेस तिथलच्या पदार्थांचे, तिथलच्या भाज्यांचे, तिथलच्या वस्तूंचे जे भाव आहे ते ती बघते. असा काहीसा हा लेसन आहे. आपण त्याला सुरुवात करणार आहोत. बघा, शुभ्रा नेहमीप्रमाणे आपल्या आई बाबा यांच्यासोबत खरेदीला निघाली. जाताना तिने आपल्याला काय हवे याची यादी सोबत घेतली होती. तिने तिची यादी सोबत घेतलेली होती. आज रविवारचा दिवस असल्याने बाहेरच खरेदी करणार, बाहेरच जेवणार असा विचार शुभ्राच्या आईने बोलून दाखविला आणि त्याला तिच्या वडिलांनी दुजोरा दिला. आज आपण मॉलमध्ये जाऊन सामान घ्यायचे असा शुभ्राच्या आईचा विचार होता. बघा, शुभ्रा आणि तिचे आई वडील खरेदीला निघाले आणि शुभ्राच्या आईने काय ठरवले की आज आपण जशी बाहेर खरेदी केली तसंच त्या पद्धतीने आपण आता बाहेर फिरणार आणि तसंच बाहेर जेवण करून घरी येऊया. हा विचार शुभ्राच्या आईच्या मनात होता. शुभ्राचे बाबा बाहेर आले आणि दरवाजा बंद करून कुलूप लावले. ते कारच्या दिशेने निघाले. शुभ्रा मागे आणि आई बाबा समोर बसले. शुभ्रा मागच्या सीटवर बसली आणि तिचे आई बाबा पुढे बसले. 20 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या मॉलमध्ये ते गेले. आईने महिन्याचा किराणा घेतला. बाबाने सॉक्स, बेल्ट अशी किरकोळ खरेदी केली. तर शुभ्राने क्ले, क्रियॉन, कलर, पेन्सिल, कंपास अशा वस्तू घेतल्या. आई या वस्तू घेऊन व्यवस्थापनाकडे आली. व्यवस्थापनाकडे म्हणजे जे बिलिंग करतात तिथे आली आणि बिल घेऊन पैसे जमा केले आणि तिघांनी समोरच्या एका उपहारगृहात जाऊन भरपेट नाश्ता, कोल्ड्रिंक्स घेतले आणि तिथून हसत हसत पुढे गेले. बघा, शुभ्रा आणि तिचे आई बाबा मॉलमध्ये गेले आणि तिथे त्यांनी काय केले की तिच्या आईने किराणा घेतला पूर्ण महिन्याचा. तिच्या बाबाने त्यांना लागणारे सॉक्स, बेल्ट, जे काही वस्तू त्यांना स्वतःला पाहिजे होत्या त्याची खरेदी केली आणि शुभ्राने तिचे स्कूलचं जे सामान आहे ते घेतलं. पेन्सिल, कंपास, या पद्धतीने तिने तिच्या वस्तू घेतल्या आणि हे सर्व सामान घेऊन तिची आई बिल करायला गेली आणि बिलिंगवाल्या ज्या व्यक्तीला तिने पैसे दिले आणि सर्व सामान घेऊन ते बाहेर आले आणि त्या मॉलच्या बाहेर असलेलं जे उपहारगृह म्हणजे तिथे जे हॉटेल होतं त्यामध्ये ते थांबले आणि तिथे तिने भरपेट असा नाश्ता केला, कोल्ड्रिंक्स घेतलं आणि हसत हसत पुढे गेले. आई शुभ्राच्या बाबांना म्हणाली, ताजी भाजी फक्त वाटेत घेऊ, कारण भाजी वाजवी दरात मिळते. त्यांच्या घरात वाट्याने जाताना एका चौथऱ्यावर बघा बरेच भाजीपाले एका पाठोपाठ बसायचे. बघा, शुभ्राचे आई बाबा ज्यावेळेस तिथून मॉलमधून आणि त्यानंतर हॉटेलमधून निघाले त्यावेळेस शुभ्राची आई म्हणाली की जाता जाता आपण काय करू की ताजी भाजी इथून घेऊया, कारण वाटेत जाताना चौथऱ्यावर म्हणजे चौकामध्येच तिथे ओट्यावरती काही व्यक्ती तिथे भाजी विकणारे भाजी विक्रेते बसलेले असतात. तिथे ताजी भाजी खूप मिळते. तिथेच थोड्या अंतरावर गाडी थांबवली. शुभ्राच्या बाबांनी तिथे थोड्या अंतरावर गाडी थांबवली आणि शुभ्रासुद्धा आईसोबत खाली उतरली. समोर ताज्या भाज्या, पालेभाज्या, फळभाज्या होत्या. आईने मेथी, पालक, भोपळा अशी बरीच भाजी खरेदी केली. त्याचे जवळजवळ 300 रुपये झाले होते. त्या भाजीवाल्या शेजारी पाटीवर काहीतरी गिरवत त्याची मुलगी बसली होती. बघा, आईने काय केलं की त्या भाजीवाल्याकडून भाजी घेतली आणि सर्व भाजी किती रुपयाची झाली तर 300 रुपयाची झाली. त्या भाजीवाल्या शेजारीच त्याची मुलगी पाटीवर काहीतरी लिहित होती. आपल्या वडिलांची भाजी विकल्या जात आहे याचा तिला सुद्धा आनंद झाला. आईने 200 रुपयांची नोट भाजीवाल्याच्या हातात देताच त्याचा चेहरा पडला. तो परवडत नाही असे म्हणू लागला. फार तर 50 रुपये वर द्या म्हणून गयावया कराव्या लागला. आई मात्र बरोबर झाले म्हणून निघून आली. भाजीचे 300 रुपये झाले होते, पण त्या शुभ्राच्या आईने फक्त त्या भाजीवाल्याला 200 रुपये दिले. मग तो भाजीवाला अजून 50 रुपये तरी वरती द्या असं म्हणू लागला, पण तिच्या आईने ते पैसे दिले नाही आणि ती निघून आली. बाबा सगळा प्रकार लांबून बघत होते. आई गाडीत बसताच ते गाडीतून उतरले आणि भाजीवाल्याला 100ची नोट दिली.
शिवाय भाजीवाल्याच्या मुलीला अतिरिक्त क्रेयॉन आणि पेन्सिलचा डब्बासुद्धा दिला. बघा, शुभ्राचे बाबा लगेच गाडीतून उतरले आणि त्यांनी 100ची नोट काढून त्या भाजीवाल्याला दिली. म्हणजे त्यांनी पूर्ण 300 रुपये त्याला दिले. त्याच्या आईने अगोदर 200 दिले होते आणि हे 100 रुपये तिच्या बाबांनी दिले. आणि त्याच्या व्यतिरिक्त त्यांनी काय दिलं की त्याची जी मुलगी होती भाजीवाल्याची, तिला पेन्सिलचा डब्बा आणि क्रेयॉन हे जे कलर आहे ते तिला दिले. आईचा राग अनावर झाला. बाबा उधळपट्टी करतात असे तिला वाटले. बाबा शांत आवाजात म्हणाले, आपण मॉलमध्ये खरेदी केली तेव्हा तू कोणत्याच वस्तूचे दर कमी केले नाही, कारण तिथे तसे होत नाही. भाजीवाल्याचे घर त्याच्या कामावरच चालते. मी एक शेतकऱ्याचाच मुलगा आहे. माझ्या बाबांनी शेतीत कष्ट केले म्हणून मी आज इंजिनियर झालो. बघा, शुभ्राचे बाबा काय म्हणतात की ज्यावेळेस तू मॉलमध्ये खरेदी केली तिथे बऱ्याच वस्तू घेतल्या, पण तिथे तू कुठेच म्हणाली नाही की या कोणत्याही वस्तूचे भाव कमी करा म्हणून. पण इथे रस्त्यावर भाजी घेताना त्या भाजीवाल्याला तू त्याचे भाव कमी करायला सांगितले आणि त्याचे जेवढे पैसे झाले तेवढे न देता त्याला 100 रुपये कमी दिले. बघ, हा जो शेतकरी आहे तो खूप कष्ट करतो आणि त्याची भाजी बाजारात आणतो. मी देखील एका शेतकऱ्याचाच मुलगा आहे आणि माझ्या बाबांनी शेतीत कष्ट केले म्हणूनच आज मी इंजिनियर झालो, असं तिचे बाबा, शुभ्राचे बाबा तिच्या शुभ्राच्या आईला म्हणाले. आज तुमच्या सगळ्या गरजा पूर्ण मी करू शकतो, कारण का तर माझ्या बाबांनी कष्ट करून मला, शेतकरीच होते माझे बाबा, त्यांनीच कष्ट करून मला आज इथपर्यंत एवढं मोठं केलं आहे. मुलांना चांगल्या शाळेमध्ये मी टाकू शकतो, कारण का तर माझ्याच बाबामुळे. बाबांनी समजवताच आईला आपली चूक समजली. शुभ्राचे बाबांनी ज्यावेळेस एवढं सगळं बोलले त्यावेळेस शुभ्राच्या आईला तिची चूक समजली आणि पूर्ण प्रवासात आई एकही शब्द बोलली नाही. मात्र त्यानंतर कधीच आईने भाजीवाल्यांशी भाजीचा भाव केलेला मला आठवत नाही. ठीक आहे, अशा पद्धतीने हा जो धडा आहे अतिशय छान आहे, मार्मिक आहे आणि अगदी हृदयाला स्पर्श करणारा असा हा धडा आहे. एका शेतकऱ्याचा इथे वर्णन देखील केलेलं आहे. तर हा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्स करून नक्की कळवा. व्हिडिओ जर आवडला तर या व्हिडिओला तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि हो, चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.